श्री स्वामी समर्थ. एकदा का सकाळी चूल पेटली की बाकीचे कामं पण चालू होतात लगेचच. इथे ना मी नारळ सोलून घेतला होता आणि ना इथे जवळच आमच्या शेजारी ना पीरबाबाचं मंदिर आहे थोडं अंतरावर. तर तिकडे जायचं होतं. गोड भाताचा नैवेद्य असतो, तो गोड भात घेऊन मी ना संध्याकाळी निघाले होते. आमच्या इथे वाडी आहे ना, तर सगळे मंडळी येतात, गावातले पण येतात आणि सगळ्यांचा गोड भाताचाच नैवेद्य असतो. सकाळी सकाळी हा पक्ष्यांचा आवाज ना ऐकायला खूप छान वाटतं. चिमण्यांनी ना सगळीकडे इथे घरटे केलेत वरती पोलाच्या तिथे. आणि हे कोट आहेत ना मी लटकवलेत असे, पण ते तिथे नाही बसत, ते वरती बसतात. पण सकाळी सकाळी आवाज ना ऐकायला खूप छान वाटतं. आणि माझ्या फ्रेंडनी ना घोसाळे दिले होते, तर मी इथे दियाला ना आणि आम्हाला सगळ्यांना छान अशी भजी काढून घेतली होती सकाळी सकाळी. सकाळच्या जेवणातच भजी केली होती. त्यानंतर ना किचन ओटा पण क्लीन करून घेतला. आणि आमचे अहो म्हणत होते, आता संध्याकाळी काय त्यावर स्वयंपाक बनवायचा नाही का, एवढं घासून काढलं आहे त्याला. थोडा वेळ का होईना रोज ना मी इथे झाडांसोबत घालवते. खाली शेतामध्ये ना टोमॅटो लावले, तर काही नळ्या कमी पडल्या होत्या मका लावायला साईडला, तर इथे काढत होतो. आणि हे असं तळ्यामध्ये का टाकतो, तर उंदीर मामा आहे ना कुरतडतो, त्यामुळे असा जुगाड करावा लागतो. आमच्या दोन्ही पण वाटेवाल्या दादांनी ना इथे टोमॅटो लावले होते. लागवड चालूच होती, अजून तिकडे कडेला पोचले होते. आणि 4च्या नंतर चालू केलं होतं त्यांनी. खाली 2 जण आणि वरती 3 जण असं होतं, पण त्यांनी ना संध्याकाळपर्यंत सगळे लावून घेतले होते. आणि संध्याकाळचं कसं ऊन कमी होतं आणि उन्हाचं लावलं की काड्या सुकून जातात, त्यामुळे ना 4च्या नंतर लावायला सुरुवात केली होती. इकडचं आता ना सगळं झालं होतं लावून, आणि कडेला आहे ना थोडंसं राहिलं होतं, तर ते पण त्यांनी लावून घेतलं संध्याकाळपर्यंत. हे आंब्याचं झाड ना मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, पण खूप त्याचा ना मोहर गळून गेला आहे वातावरणामुळे. आणि पेपर पसरल्यानंतर ना ते रोल असतात ना, ते आमच्या दियाला हवे होते. मग काय आले घेऊन, आणि तिने ना 2 कैऱ्या हट्ट करून घेतल्यास तोडून माझ्याकडून. त्या घेऊन आल्यानंतर ना पहिला किसून घेतल्या आणि गुळांबा केला. कोणाकोणाला आहे ना असा किसलेला गुळांबा आवडतो नक्की सांगा.